नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वरुथनी एकादशी, सोमवार. अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. कोणताही शत्रुत्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. फक्त एका दिवसात इच्छापूर्ती होईल. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. कारण उद्याचा दिवस हा साधा सुद्धा दिवस नाही. उद्या आहे वरुथनी एकादशी आणि त्यातच सोन्यावर पिवळं म्हणजे या दिवशी आलेला सोमवार. विष्णू आणि शिव म्हणजेच सृष्टीचे पालनहार आणि संहारक या दोघांचाही आशीर्वाद एकाच वेळी मिळण्याचा हा दुर्मिळ राजयोग कित्येक दशकानंतर जुळून आला आहे. तुम्ही खूप कष्ट करताय, कुटुंबासाठी रात्रंदिवस झटताय, पण तरीही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली आहे का? पतीच्या कामात सारखे अडथळे येत आहेत का? घरात पैसा येतो पण टिकत नाही, की सतत कुणाचं ना कुणाचं आजारपण मागे लागले? तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, तर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर येणं हा योगायोग नसून नियतीने पाठवलेला एक संकेत आहे. आज आपण असा एक गुप्त उपाय पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात ती एक वस्तू टाका आणि मग पहा 24 तासाच्या आत म्हणजे 24 तासात तुमच्या घरातील नकारात्मकता कशी पळून जाते. तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण या उपायाची एक छोटीशी चूक तुम्हाला फळापासून वंचित ठेवू शकते. त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि ही माहिती तुमच्या जवळच्या 5 व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्यांचं भलं केल्याशिवाय आपलं भलं होत नाही. वरुथनी एकादशीला कल्याणकारी का म्हणतात यामागे एक खूप मोठी कथा आहे. शास्त्रात असं लिहिलं आहे की ज्याला आयुष्यात सुख, सौभाग्य आणि शेवटी मोक्ष हवा आहे त्याने ही एकादशी चुकूनही सोडू नये. आपण विचार करतो की 10,000 वर्ष तपश्चर्या करणं कोणाला शक्य आहे का? आजच्या काळात तर अजिबात नाही. पण आपल्याला ऋषीमुनींनी ही सोय करून ठेवली आहे. जो लाभ एखाद्या ऋषीला कठोर तपश्चर्येनंतर मिळतो, तोच लाभ तुम्हाला उद्याच्या एका दिवसाच्या भक्तीने मिळणार आहे. हे ऐकून अंगावर काटा येतो, इतकी ही तिथी बलवान आहे. सोमवार आणि एकादशीचे ते दुर्मिळ योग. उद्या फक्त एकादशी नाही, तर उद्या आहे सोमवार. सोमवार हा साक्षात महादेवाचा आणि मनाचा कारक असलेल्या चंद्राचा वार. जेव्हा विष्णूची प्रिय तिथी एकादशी आणि शंकराचा प्रिय वार सोमवार एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. या दिवशी पृथ्वीवरील जलतत्व प्रचंड सक्रिय असतं. आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि आपल्या घरातील ऊर्जेवरही पाण्याचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच उद्याच्या आंघोळीला जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही दिवशी नसतं. जर तुम्ही उद्या साध्या पाण्याने आंघोळ केली तर तुम्ही एक खूप मोठी संधी गमावाल. जर तुम्ही त्या पाण्यात ती एक वस्तू टाकली तर तुमच्या नशिबाचं बंद कुलूप उघडायला वेळ लागणार नाही. घरातील कटकटी आणि पितृदोषाचे भयानक सत्य सांगते ऐका. आता जरा विचार करा, तुमच्या घरात विनाकारण भांडणं होतात का? नवरा बायकोंमध्ये प्रेम असूनही छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. रात्री झोप लागत नाही, भीती वाटते, मुलांची चिडचिड वाढली आहे. हे सगळं सहज नाहीये. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट नजर असू शकते
किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो. हा पितृदोष इतका भयंकर असतो की तो माणसाला राजाचा भिकारी करू शकतो. पितृदोष असला की घरात कितीही पैसा येऊ दे, तो तुमच्या सुखासाठी वापरला जात नाही. तो पैसा जातो दवाखान्यात, तो जातो कोर्ट कचेरीत किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्हाला दुःखच मिळतं. मुलांची बुद्धी असूनही त्यांना परीक्षेत यश मिळत नाही. त्याचं कारण हाच दोष असतो. 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकणारा हा उपाय सांगतोय. उद्याचा हा एक अंघोळीचा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकण्याची ताकद ठेवतो. ज्या पितरांच्या त्रासामुळे तुमची प्रगती थांबली आहे, तेच पितर उद्या तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ती वस्तू काय आहे? एखादं महागडं रत्न आहे का? एखादी दुर्मिळ जुडीबुटी तर नाही. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण ती कधी वापरायची, ते अंघोळीच्या बादलीत टाकायची, हातावर घ्यायची, ती वापरण्याची एक गुप्त पद्धत आहे, जी मी तुम्हाला आता सांगणार आहे. जर ही पद्धत चुकली तर उपाय लागू होणार नाही. त्यामुळे पुढची 2 मिनिटे खूप काळजीपूर्वक ऐका. ब्रह्ममुहूर्ताचा चमत्कार आणि हाताच्या दर्शनाचे रहस्य सांगते ऐका. इथून पुढे एक शब्द तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडाल तेव्हा जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी 2 हात तळहात एकमेकांना जोडून आपल्या डोळ्यासमोर धरा. शास्त्रात म्हटले, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हातांच्या बोटामध्ये लक्ष्मी आहे, मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. उद्या सकाळी सर्वात आधी हे दर्शन घेतल्याने तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा बदलून जाईल. त्यानंतर तुमची सकाळची दिनचर्या आवरून अंघोळीचं पाणी काढा. काळे तीळ आणि कच्च्या दुधाचा अजब संगम. जेव्हा तुम्ही अंघोळीचं पाणी घेता तेव्हा त्या बादलीत किंवा टबमध्ये सर्वात आधी काय टाकायचं तर थोडे काळे तीळ आणि फक्त 1 चमचा कच्चे दूध. काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झालेले आहे असं मानलं जातं. ते तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांवर, त्या छुप्या शत्रूंवर आणि वर्षानुवर्षे पिच्छा सोडत नसलेल्या पितृदोषावर थेट प्रहार करतात. तर दुसरीकडे उद्या सोमवार असल्याने कच्चे दूध हे चंद्राला शांत करते. जेव्हा आई किंवा पत्नी या पाण्याने आंघोळ करते तेव्हा तिच्या संकल्पनेने मुलाची बुद्धी तल्लख होते आणि पतीच्या कामात येणारे कोर्ट कचेरीचे किंवा ऑफिसमधील वाद क्षणात मिटतात. ओम लिहिण्याचे गुप्त तंत्र सांगते ऐका. पण थांबा, बादलीत वस्तू टाकल्या म्हणजे काम झालं असं नाही. इथेच खरा सस्पेन्स दडलेला आहे. पाणी अंगावर घेण्यापूर्वी तुम्हाला एक अशी कृती करायची आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. उद्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पाण्यावर एक मोठा ओम काढा. हे अनामिका बोट थेट आपल्या हृदयाशी जोडलेले असते. ओम काढत असताना डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा असेल, मग ती मुलांच्या नोकरीबद्दल असो, पतीच्या पदोन्नतीबद्दल असो वा नवीन घराचे स्वप्न असो, ती इच्छा त्या पाण्यात प्रवाहित करा. हे पाणी आता साधं पाणी राहिलं नसून ते एक तीर्थ झालेलं आहे. हे पाणी जेव्हा तुमच्या शरीराला स्पर्श करेल तेव्हा समजून जा की तुमच्या शरीरातला नाही तर तुमच्या नशिबाला स्पर्श करत आहे. तुमच्या शरीरावरील नकारात्मक ऊर्जा त्या पाण्यासोबत वाहून जाताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. 24 तासात बदलाची खात्री सांगते. हा विधी पूर्ण झाल्यावर जेव्हा तुम्ही अंघोळ करून बाहेर याल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. 24 तासाच्या आत तुम्हाला अशा काही बातम्या मिळतील किंवा घरात असं काही घडेल ज्याने तुम्हाला पटेल की स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे. ज्या बहिणींना वाटते की त्यांचं नशीब चांगलं नाही, त्यांनी हा प्रयोग उद्या न विसरता करायचा आहे. पण हा उपाय करण्यापूर्वी
तुमचं मन स्वच्छ ठेवा. घरातील नकारात्मकता आणि शत्रुबाधा नक्कीच दूर होईल. आपल्याला प्रश्न पडतो की सगळं नीट सुरू असताना अचानक घरात भांडण का सुरू होतात? विनाकारण एकमेकांवर चिडचिड का होते? घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होणं किंवा रात्री दचकून जाग होणं हे कशाचं लक्षण आहे? कदाचित कुणाची वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागली असू शकते किंवा कोणीतरी मत्सरापोटी तुमच्या प्रगतीत बाधा आणण्याचा प्रयत्न करत असू शकतं. शत्रू म्हणजे फक्त बाहेरचा माणूस नाही, तर आपल्या घरातील वाढलेली नकारात्मक ऊर्जा हा सर्वात मोठा शत्रू असतो. पण काळजी करू नका. उद्या दुपारी 12च्या आत हा छोटासा पण प्रचंड शक्तिशाली उपाय तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करेल. हळदीच्या पाण्याचा तो चमत्कारिक उपाय सांगते ऐका. तुम्हाला काय करायचं आहे? अत्यंत साधी गोष्ट, पण त्याचे परिणाम थक्क करणारे आहेत. एक शुद्ध तांब्याचा कलशात पाणी घ्या. तांबे हे मंगळ ग्रहाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यात फक्त एक चिमूटभर हळद टाका. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ती कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला, शक्तीला घरात येण्यापासून रोखते. आता हे पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ जा. उजव्या हाताच्या बोटाने किंवा तुळशीच्या पानाने हे पाणी दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि उंबरठ्यावर शिंपडा. हे करताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. जेव्हा तुम्ही मंत्र म्हणताना पाणी शिंपडता तेव्हा घरातील गरिबी, इडापिडा आणि बाहेरून आलेली वाईट नजर त्या क्षणी नष्ट होते. तुमचा उंबरठा हा तुमच्या घराचा आरसा आहे. तो उद्या या पवित्र पाण्याने शुद्ध करायचा आहे. स्त्रियांसाठी गुपित मंत्र शांततेची शक्ती सांगते ऐका. अत्यंत मनावर घ्या. उद्याच्या दिवशी घरात कोणाशीही, अगदी लहान मुलांशी किंवा पतीशी सुद्धा मोठ्या आवाजात बोलू नका. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस हा संयमाचा, सिद्धीचा आहे. शास्त्र सांगतं, ज्या घरात स्त्री शांत राहते तिथे कर्कश आवाज नसतो. तिथेच माता लक्ष्मी स्थिर होते. तुमची शांतता ही तुमच्या सर्वात मोठी शक्ती आहे. उद्या तुम्ही जितकं शांत राहून मनोमन स्वामींचं स्मरण कराल तितकी घरातील सकारात्मकता वाढेल. हा प्रयोग उद्या करून पहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या शब्दात एक वेगळीच जबर आणि गोडवा आलेला आहे. आपल्या मुलांची प्रगती व्हावी आणि त्यांनी परीक्षेत यश मिळवावं असं प्रत्येक आईला वाटतं. उद्या एकादशी, त्यामुळे तुळशीचं पान तोडू नका. आधीच तोडून ठेवलेलं असेल तर चालेल किंवा खाली पडलेलं पान वापरा. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात एक तुळशीचं पान ठेवा. तुळशीला वृंदा म्हणतात आणि ती बुद्धीची देवता आहे. हे पान तिथे ठेवताना मुलांच्या कपाळावर हात ठेवून फक्त एकदा म्हणा, स्वामी याला सद्बुद्धी द्या. तुम्ही पाहाल उद्यापासून त्याच्या अभ्यासातील एकाग्रता आणि त्याच्या वागण्यातला समजूतदारपणा विलक्षण पद्धतीने वाढलेला असेल. हे उपाय साधे वाटत असले तरी त्यांचे फळ अफाट आहे. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो माझा विश्वास आहे असं नक्की लिहा. उद्या वरुथनी एकादशीला हा अंघोळीचा उपाय नक्की करा आणि आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस आणा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.